महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 हे विधानसभेमध्ये मांडलं गेलेलं आहे। यावर आता सविस्तर चर्चा होणार आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आहेत। कसं बघता या विधेयकाकडे? कारण सोमवारपासून या विधेयकावर चर्चा होणार आहे। याआधीसुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सगळ्यावर चर्चा झाली आणि जो मसुदा काय असणार त्यामध्ये 7 वर्ष शिक्षा 5 लाखाचा दंड असणार जर कोणी धर्म बदलण्यासाठी जबरदस्ती करत असेल किंवा काही प्रलोभन दाखवत असतील तर। बघा, माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका एकदम क्लिअर आहे की कुणीही जोर जबरदस्ती धर्म परिवर्तन करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। पण या पार्श्वभूमीवर लोकांवर खोटे केसेस करणं, त्रास देणं हे सगळं दिसतंय आपल्याला। माझं काय म्हणणं आहे की आज LPG नाही लोकांच्या घरी, आज रेस्टॉरंट छोटे छोटे जे वडापाव स्टॉल्स ते बंद झालेत। देशामध्ये काय परिस्थिती आहे, लोकांचे रोजगार जात आहे आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही डिस्कस काय करता? हे म्हणजे जेव्हा जेव्हा देशामध्ये कोणताही संकट येते किंवा राज्यामध्ये संकट येते असे धार्मिक भावनिक मुद्दे घेऊन सरकार येते लोकांचं जे अटेन्शन आहे ते डायव्हर्ट करण्यासाठी। मसुदा येईल, आम्ही चर्चा करू, आमची भूमिका ठेवू, पण राज्याची गरज काय आणि आज काय चर्चा करायची गरज होती ते पण लोकांनी बघितले पाहिजे। म्हणजे आज LPG नाही आहे, चर्चा नाही आहे, रेस्टॉरंट बंद झाले, चर्चा नाही आहे, लोक अडकलेले आहेत दुबईमध्ये, सौदीमध्ये, चर्चा नाही आहे। पण ठरवून हे विधेयक आणलं कारण असं म्हटलं जातं की वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास जिथे हा कायदा आहे त्याचा अभ्यास करून सोपं आहे, दिसतंय तुम्हाला। त्यांना लोकांची गरजेचे जे विषय त्यांची चर्चा नाही पाहिजे म्हणूनच हे आणलं आहे ना। सोपं आहे, जे अंतिम आठवडा असेल त्याच्यामध्ये हेच गाजवणार। म्हणजे तुम्हाला काहीतरी अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळं आणायचं आहे, ते सगळं दिसतंय। नितेश राणे याआधी म्हटले होते की लव जिहाद विरोधी हा कायदा असेल आणि यामुळे कडक आणखी हा कायदा होईल आणि याचा अवलंबसुद्धा तशा प्रकारे केला जाईल। तर असंही म्हटलं जातं की टार्गेट केलं जातं का समाजाला? बघा, ही सरकार आणि यांचे मंत्री, ठराविक मंत्री, ते एका समाजाला टार्गेट करतात हे तर सिद्ध झालेलं आहे। आणि पण माझा विषय काय, एका समाजाला टार्गेट करून हे सगळे विषय संपणार आहेत? नाही संपणार आहेत। आजची गरज आहे लोकांची, गोरगरिबांचे विषय ते चर्चामध्ये आणायची होती, पण हे विधेयक आणून लोकांमध्ये डिस्ट्रप्टिव्ह पॉलिटिक्स कसं करायचं ते दाखवलेलं आहे भारतीय जनता पार्टींनी। हा विषय घेऊन जे मूल विषय राज्याचे ते पाठीमागे जाईल असं माझं मत आहे। शेवटचा प्रश्न, त्यामध्ये असं म्हटलं गेलं की जबरदस्ती कोणी करत असेल म्हणजे धर्म बदलण्यासाठी किंवा प्रलोभन किंवा आमिष दाखवत असेल तर याला कुठेतरी या सगळ्यामध्ये हा जर कायदा आला तर आळा बसेल। तुम्ही याकडे कसं बघताय? कारण मी सुरुवातीला सांगितलं की कोणी जोर जबरदस्ती करून धर्म परिवर्तन करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे। पण त्याच्यासाठी एक्झिस्टिंग लॉज आहेत, हे लॉ आणून मला सांगा किती लव जिहादचे केसेस रजिस्टर झालेत हे ते सांगत नाही। पण लव जिहाद, लँड जिहाद, अँटी कन्व्हर्जन बिल आणि UGC आणि युनिफॉर्म सिव्हिल म्हणणं की हा कायदा वेगळ्याने आणायची गरज नव्हती बाबा, आणि आणलाय तर त्याची प्रसिद्धी का एवढी? आणा ना कायदा, चर्चा करू, पास करू, तो विषय नाही आहे। विषय आहे की जे गोरगरिबांच्या विषयावर का चर्चा करत नाहीत, त्याच्यासाठी का तुम्ही चर्चेमध्ये तुमचा विरोध नसणार, या कायद्याला तुमचं समर्थन नसणार? आपण मसुदा बघू, मसुदा बघूनच काही सांगावं। मसुद्यामध्ये काय आहे, उद्देश तर तुम्हाला माहीत आहे काय उद्देश, काय एका समुदायाला टार्गेट करणं। पण असं असेल तर मग विरोध होणार का? 100%। आणि मसुदा आपण बघू, याला खूप चर्चा करण्याची गरज आहे। थातून मातूर याला पास करणं हे उद्देश अगर सरकारचा असेल तर ते उद्देश त्यांचा दिसेलच। मला असं वाटतं की जे विषय आज मी आलो काय की आज माझी बायको मला सांगतात की माझी हाऊसमेट ते गावी जाणार आहे कारण LPG नाही आहे। तुम्ही काहीतरी चर्चा करा याच्यावर, काही त्याचा तोडगा काढा। आणि आम्ही काय चर्चा करतोय की धर्म परिवर्तन बिल काय। तर हे होते रईस शेख, त्यांनी विस्तृतपणे या सगळ्या विधेयकासंदर्भात त्यांचं असं म्हणणं आहे की चर्चा ही सोमवारी होईल आणि विस्तृतपणे चर्चा करावी लागेल आणि मसुदा नेमका सगळा अभ्यासूनच या सगळ्या संदर्भात पुढची जी भूमिका असेल ती पक्षाची मांडली जाईल। मात्र सध्या तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मसुदेचा अभ्यास केल्यानंतरच या सगळ्या संदर्भात चर्चा होईल आणि ह्या विधेयकावर विस्तृतपणे सोमवारपासून चर्चा होईल असं सांगण्यात येत आहे। कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे